हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवरती तोफ डागली। सध्या चर्चेत असलेल्या धुरंधर चित्रपटामधील डायलॉग्स म्हणत शिंदेंनी तुफान बॅटिंग केली। आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, तिजोरी कधीही धुतली नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली। मुंबईच्या तिजोरीवरती दरोडा टाकणारे रहमान डकेत कोण? त्यांना गाडून आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचीच खरी धुरंधर ठरेल असा विश्वास हा शिंदेंनी व्यक्त केला। दूसरों की बुराई करके खुद का चरित्र अच्छा नहीं होता। विचार और विश्वास बेचने वाला कभी सच्चा वारिस नहीं होता। आणि म्हणून आम्ही सगळे विकासासाठी एकत्र आलेलो आहे। आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात देश विकास यात्रेवर कारण भरारे मारतोय। त्यात महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे। मी असं कोणाला वैयक्तिक बोलत नाही, पण मला जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा मला बोलायला आणि म्हणून एवढंच सांगतो की मुंबई को लुटने वाला कौन है वो रहमान डकैत याचा शोध नक्की घेतला पाहिजे। इतिहासात असे अनेक डकैत रहमान डकैत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे। जे महायुती हे ट्रेलर आहे, हे पिक्चर अभी बाकी आहे। बळ फक्त इथूनच दाखवतात, बाहेर दाखवतात आणि मग आरोप तर आम्हाला पण आम्ही आरोप पातळी सोडून नाही कधी करत नाही, आपल्याला माहीत नाही। आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती काही लोकांची झाली। मी खाली बोललो, जेव्हा माझ्यावर टीका केली तेव्हा मी बोललोय। काही लोक पर्यटन करून गेले सभापती महोदय, अरायवल आणि डिपार्चर। पर्यटन मंत्री इकडे आहेत आणि म्हणून पर्यटनासाठी आले अरायवल, आणि कोणी वैयक्तिक घ्यायची गरजच नाही। मी वैयक्तिक कोणावर आरोप करत नाही आणि आले फिरले गेले, ठीक आहे, चांगलं आहे। पण सभागृहामध्ये एकही प्रश्न न विचारणारे देखील सदस्य आपण पाहिले। एकही प्रश्न न विचारणारे सदस्य देखील पाहिले, हे खरं म्हणजे रेकॉर्डवर आहे। उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या मेळाव्यात अमित शहांचा अनाकोंडा उल्लेख केला होता आणि त्यावरून भाजपनं उद्धव ठाकरेंवरती सडकून टीका केली। आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी अमित शहांचा अनाकोंडा उल्लेख करत भाजपला डिवचलंय। अनाकोंडावरती टीका केली तर गांडुळाची औलाद उत्तर देतात असा टोला उद्धव ठाकरेंनी मुंबईतील सभेमधून महायुतीला लगावलाय।